कोण देवेंद्र फडणवीस यांच्या व्यासपीठावर जाते, कोण इकडे जाते, अजितदादांना भेटते, तर तुम्ही तुमच्या आमदारांवर काही वॉच ठेवता का? नाही, बघा, मी फार मोकळ्या मनाचा आहे. विकासाच्या कामासाठी जर जात असेल तर माझा नेता सुद्धा पवार साहेब असेल, ते पण कधी शंका घेत नाही. विकासाच्या कामासाठी जातात ना मुख्यमंत्र्यांकडे, उपमुख्यमंत्री, एका दुसरा काय आहे ते तुम्हाला माहिती आहे. ते तिकीट मिळाले म्हणून पक्षात आहे का कुठे काय आहे याचा विचार मी चर्चा करणार नाही. परंतु माझं मत आहे की प्रत्येकाने गेलं म्हणून लगेच त्यांना शंकेच्या पिंजरात उभं करणं योग्य नाही. आणि आता मी तुम्हाला सांगतो, आता आमच्यातले काही लोक काही महिन्यापूर्वी हे गेले ते गेले ते गेले, मी साहेबांची एकदा चर्चा केली, साहेब असं जातात काय करू, काय जायचं त्यांना आत्ताच जाऊन द्या, आत्ताच जाऊन द्या, आता त्यांची चर्चा करू नका तुम्ही, स्पष्ट बोलले. आणि परत एकदा नव्या जोमाने पार्टी उभी करू. आणि जे आता मेहनत करतील, मग आपलं वातावरण चांगलं झाल्यावर बरेच जण यायचा प्रयत्न करतील, त्यावेळेला फक्त आपण आत्ता जे मेहनत करतात त्यांना संधी देऊ. पार्टी पडली तरी चालेल, उभी राहिली तरी चालेल, हा जो विचार दिलाय ना, आता आम्ही नियोजन करताना पुढच्या 2029ला कोणाला घेऊन पुढे चालायचं हे नियोजन करूनच आम्ही त्याप्रमाणे काम करणार. ओके. तुम्ही मगाशी इलेक्शन मॅनेजचा विषय काढला, तुम्ही तो विषय उपस्थित करून किंवा ते बोलून तुम्ही कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी जी विकास कामे केलेली आहेत ते म्हणता मी प्रचंड विकास कामाचा डोंगर केलेला आहे, त्याला तुम्ही कमी लेखता असं वाटत नाही का? आम्ही काय कमी कामं केली का? 35 वर्षामध्ये आम्ही राजकारणामध्ये इतकी कामं केली. पण आमच्या काळामध्ये आहे ना, अजितदादाच उपमुख्यमंत्री होते आणि अर्थमंत्री होते. आमच्या सरकारला त्यावेळेला कळलं नाही की कर्ज काढून सरकार चालवायचं असं. तेव्हा तर कर्जाचा डोंगर करून सरकार चालवतं का कोण? पण आम्ही त्यावेळेला सांगायचो, त्यावेळेला आम्हाला किती पैसे मिळायचे, पण त्यामध्ये आम्ही इतकी कामं केली. त्यावेळेला एका कामाचे 10 रुपयाचे 40 रुपये लावले जात नव्हते, इतकी कामं आम्ही केली. आम्ही पण विकास कामावरच आलो, लोकांच्या रिलेशनमधून आलो. मी तर जावलीमधून कोरेगावमध्ये उभा राहिलो, लोकांनी प्रेम दिलं ना, कामावर दिलं, व्यक्तिमत्वावर दिलं. आणि आता विकास कामं केली झालेत, अर्धवट पडून राहिली ना, अर्धवट पडून राहिल्याने 9.5 लाख रुपये कोटी कर्ज काढून आता मागं बजेट दिलं आणि 3 महिन्यात तुम्ही लगेच बजेट देताय. ना ते पण कोरेगावचं असं काय गणित शिंदे साहेब बदललंय की तुम्हाला तिथे अडचणी निर्माण होत आहेत, ते तुमच्या का लक्षात येत नाही? काय झालं नक्की? मी तुम्हाला स्पष्ट शब्दात सांगतो. स्पष्ट शब्दात अध्यक्ष झाले तेव्हा न कुठलं चर्चा. मला सातारा जिल्ह्यामध्ये लोकांचं पाठबळ आहे. जावलीमध्ये उभं होतो तिथे पण आहे. मतदारसंघ बदलून गेला तर कोरेगावमध्ये सुद्धा आहे. कोरेगावच्या पहिल्या 2019च्या निवडणुका मी 6,500 पडलो. उदयनराजेंनी राजीनामा दिला. साहेबांनी सांगितलं मला माहित नाही श्रीनाथ पाटील निवडून आले. प्रचंड मी फिरलो, निवडणूक केली, माझ्या मतदारसंघात सुद्धा लक्ष दिलं नाही, तरी सुद्धा मी निवडून आलो असतो. तेव्हा महेश शिंदे नवीन होते. माझी अडचण कुठे आहे माहिती का? मला जिल्ह्यामध्ये आहे ना वाढून द्यायचं नाही असं सगळं ठरवलं. सगळे म्हणजे लोक नाही, काही नेते नाही, ठराविक लोकांना वाटतं हे आलं की जिल्हा आपल्या ताब्यातून जाईल. मी गर्व करतोय असं नाही, मी बारका कार्यकर्ता आहे. पण पवार साहेबांचा हात माझ्या पाठीमागं, त्यावेळेला पक्ष एकत्र होता, सगळ्यांचे अजितदादा वगैरे सुप्रियाताई सगळ्यांचं पाठबळ होतं. मला पर्याय होऊ नये म्हणून काटा काढायचा. त्यावेळेला मी सरळ होतो. त्यावेळेला राजकारणाची रणनीती राजनीती मला कळली नाही. मला तो फटका बँकेला पडला, मला तो फटका लोकसभेला पण पडला. पण तरी सुद्धा मी दुसऱ्या वर्षी कामाला लागलो, ठाम राहिलो. यश अपयशाकडे मी कधी बघतच नाही. मला आता काय झालं, एवढं झाल्यानंतर सुद्धा दुसऱ्या वर्षी कामाला लागला. हे 2 निवडणुका पडल्यावर कोण माणूस उभा राहतो? खरी गोष्ट आहे. चालू केलं काम, काय नशिबात असेल ते होईल. आलो ना अध्यक्ष, आज काम करून दाखवलं तर जिल्ह्याला सुद्धा मी समजेल ह्या माणसाच्याकडे केवढी कॅपॅबिलिटी होती. ही माझी परीक्षा आहे. माझ्या नेत्यांनी, माझ्या जनतेने दाखवलेल्या विश्वासाची परीक्षा करताना सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.